नामदेवजी गोंधळी गेल्या जवळपास 4 वर्षापासून वावंजे येथील विवादित जमीन प्रकरणी आपण सातत्याने लढा देत आहात। आपण त्यासाठी आमरण उपोषण देखील सुरुवातीला केलं होतं। त्याच्यानंतर विविध पत्रकार परिषदा घेतला, विविध ठिकाणी तुम्ही तक्रारी दाखल केल्या, इव्हन न्यायालयात देखील आपला लढा सुरू झालेला आहे। तर न्यायालयात देखील आपला लढा सुरू आहे आणि आज मात्र 2025 वर्ष सुरू झालेले आहे। त्या 1 तारखेला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेला आहात। नक्की काय प्रकार आहे ते मला सांगा। नमस्कार, मी नामदेव शंकर गोंधळी वावंजे गावचा रहिवासी असून सदर आमची जमीन वसई विरार पनवेल अलिबाग कॉरिडॉर महामार्गात असल्यामुळं व सदर जमीन महामार्गाच्या एकाकडेची 300 फूट 100 मीटर रुंदीच्या एकाकडेची असल्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे। कारण त्यावेळी मी आजारी होतो। माझी जमीन 24/8/2020 रोजी नावावर झालेली आहे आणि काका श्री परशुराम सीताराम गोंधळी यांची 24/12/2021 रोजी नावावर झालेली आहे। हे कुठेतरी आपल्या घरातीलच माणूस त्यांना फोर असतो त्यावेळी होते आणि हे आमच्या गावातील एक नत्रभ्रष्ट माणूस आहे, त्यांचं सारखं नाव घेण्याचा अर्थ नाही, पण त्याने आमच्या घरात येऊन सांगितलं का तहसीलदाराने सातबारे बनवलेले आहेत। मग ते सातबारे बंद का केले? मी उपोषण केल्यानंतर, मी जर उपोषण केला 12 वर्ष झालो, मग ते बंद केले असते का? काय माझ्या कुटुंबावर वेळ आली होती, पण मी बरा झाल्यामुळे त्याने आता एक वाढीव सातबारा केली काकांना। हे समजायला पाहिजे ना। काकांचं क्षेत्र अलग आहे, पान नंबर 415 आहे, वाटणीपत्र 15 पानांचं आहे, 415 त्याचं क्षेत्र आहे, माझं 515 आहे आणि त्याचा जुना आकार फोड 1970-71 माझ्याकडे आहे आणि अगोदर काका माझ्या सोबत होते। मग पण हा नतभ्रष्ट माणूस आमच्या घरी येऊन काका सुभाष त्यांच्या समोर सांगतो, हे बघ शिक्के मारले आहेत मी ह्याला प्रकाश। कारण काय, हे सातबारा हे वाढीव सातबारा आहे। हे प्रशांत दादा ठाकूर साहेब यांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे। त्यांचे सल्लागार धोंगडे साहेब यांनी सुद्धा अगोदर तो नाही बोलला, मी सांगला हो साहेब कोणाच्या याला आहे करून तुम्ही एक बोलू नका, पण ते नंतर तयार झाले का नाही, जो काकांच्या नावाने केलेला आहे तो वाढीव सातबारा आहे, तो तुझ्या जमिनीचा आहे। हे प्रशांत दादा ठाकूर साहेब आणि धोंगडे साहेब यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि सदर सातबारा मी उपोषण केल्यानंतर 2 वर्षाने बरा झाल्यानंतर आजारातून त्याने हे केलेलं आहे, बंद केलेले आहेत सातबारे। ते बंद का केले याचा अपील पण केलेला आहे मी। आणि सदर मी ज्यांच्यासाठी भांडतो, माझे जवळजवळ 35-40 लाख रुपये संपलेले आहेत। 11व्याला पत्रकार परिषदा घेतल्या, आता ही 12वी आहे। आपण तर होतात काँग्रेस भवनला, ते बोलले ना 40 लाख रुपये वाढीव देतो। आता काल तहसीलदार मला बोलले कारण आमचे एवढे पैसे नको देऊ, त्याला 20 लाखच दे, असे स्वतः बोलले साहेब। पण हे कुठेतरी कोणतरी त्यांना परत काड्या घालतं। पण या कामी माझ्या आईचा मृत्यू झाला, मला एवढा राग आहे त्यांच्याकडे का मी या लावल्या होत्या तलवारबाजीची लढत, असा राग येतो या फितूर लोकांना, याला मारून टाकावा का तर त्या कामी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे। का तर यांनी मला याच्यात एवढा गुंतवला होता, अगोदर अतिक्रमण दाखवलं होतं पण, आणि काकांच्या समोरच तो बोलला का हे सब तुम की आहे। त्यांना वाटलं मी मरून जाईन, पण मी काय मेलो नाही। मी वाचल्यामुळे त्याने आता तो वाढीव सातबारा केल्यावर काय सांगतो, तुझे तो पुरा पैसा मिळाय ना। अगोदर काय सांगत होता, हे सब तुम की आहे, हा सिद्धार्थ भल्ला आणि यांचं हे लोक ऐकतात, हे आमचे गाववाले। आणि ह्यो षडयंत्र आखणारा आहे ना प्रकाश खैरे, मी नावच सांगेन त्याचा आता, कारण त्याने येऊन काकांना आमच्या घरी सांगितलं का आता बघा शिक्के मारलेले आहेत तहसीलदाराचे। मी सांगितलं हे ते शिक्केत पुसून टाकतो मी। आज 1 तारीख 1 जानेवारी 2025 पोलीस उपायुक्त परिमंडल 2 यांच्या कार्यालयासमोर बसलेलं आहे आणि तसं मी हे केलेलं आहे। परमिशन तहसीलदार याची महानगरपालिकेची घेतलेली आहे, पण त्यांनी काय केलं का वाहतूक शाखेची येऊन पाहिजे परमिशन, तर वाहतूक शाखेने मला अगोदरच दिलेली आहे। बरं, एकीकडे तुम्ही न्यायालयीन लढा देता, पत्रकार परिषदा घेता, तरी देखील आज उपोषणाला बसण्याची काय तुमच्यावर गरज पडली? हेच महत्वाचं आहे। कारण सदर कुदळे मॅडम यांनी मला सांगितले का तुम्ही, आणि सदर 26/10/2023 रोजीचं पत्र जिल्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांच्या अनुषंगाने सदर फसवणूक ही चुकीच्या आकारफोड विभागणीमुळे झालेली आहे। चुकीची आकारफोड विभागणी म्हणजे काय, सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल, म्हणजे त्यांनी सरकारी कागद बदल केले हे सिद्ध होतं। हा रिपोर्ट मला कोणी दिला, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंदजी फडतरे साहेब व जगदीशजी शेलकर साहेब गुन्हे विभागाचे यांनी, तर त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे। आणि तलाठी खोटा रिपोर्ट तहसीलदारांनी बनवला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी फेरफार मंजूर केले आणि त्याला सांगितलं माझ्या समोरच येऊ देतो, या विजय पाटलांना सांगितलं। अरे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवता तुम्ही। आता तुमची आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून नक्की मागणी काय तुमची? माझी ही मागणी आहे, त्यांनी खोटा अफिडेव्हिट केले त्याला असं पूरक असं, आणि हे ज्यांच्यासाठी मी भांडतो तो माझ्या काकाचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी याच्या 7 सह्या घेतलेल्या आहेत। अगोदर मी लोकांना काय सांगतो, माझ्या भावाला वाचवायचा प्रयत्न करत होतो मी, का माझ्या भावाचे खोट्या सह्या घेतल्या, फसवून घेतल्या, कारण 2 पन्ने त्याची मला मिळाली आहेत।
त्यात काकाचं वय 45 आहे. काका गेलेच नव्हते, पण आता ते सुद्धा पुत्र प्रेमापोटी सांगतात माझं बरोबर आहे. आता सध्या तुमच्या सोबत कोणीच नाही, एकटेच तुम्ही दिसता उपोषणाला. आले होते मगाशी, माझे भाचे आले होते 2 जण. आता मीच सांगतो कोणी येऊ नका, मी एकटाच अपुरा आहे यांना. मागे उपोषणाला तुम्ही जेव्हा बसले होते तेव्हा तुम्ही उपोषण म्हणजे अलिबागला होते, जवळजवळ 42 दिवस चालू होते ते तुम्ही त्या ठिकाणी. 46 दिवस 46 दिवस तुमचं उपोषण म्हणा किंवा तुमचं ठिय्या आंदोलन चालू होतं. प्रशासनाने इशारा दिला होता नुसता मी. आता तुम्ही इथेच उपोषणाला बसणार आहात की म्हणजे काय नेमकं काय? नाही, इथेच बसणार आहे मी जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत इथं बसणार आहे. आता सगळा लढा चालू झालेला आहे. या ठिकाणी जाता जाता 2 शब्दात काय आठवण सांगा. मला हे त्याने खोटं अफिडेव्हिट केलं, यांच्यावर गुन्हा नोंद. कारण खोटं अफिडेव्हिट माझ्या भावाने एकट्यानं केलं. सहाय्यक निबंधक वरिष्ठ न्यायालय, दिवाणी न्यायालय याच्यातला जो अधीक्षक असतो त्याला पण निलंबित व्हायला पाहिजे तो, हे मी सांगेन. कारण त्यांनी बघायला पाहिजे, तिथे काका गेलेच नव्हते, त्याची सही मराठीत मारलेली आहे. व त्यांचं वय 45 लिहिलेलं आहे, त्यांचं वय 68 वर्ष आहे. त्यांनी बघायला पाहिजे ना, त्याच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. थोडक्यात ज्यांनी तुमची फसवणूक केली त्याच्यात बघा फसवणूक कोणी कोणी केली मी सांगतो. सदुय्यम निबंधक त्यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारायलाच नको होता माझा, आणि त्यांनी हे लिहिलं मी सही करावी म्हणून त्यांनी काय लिहिलंय, सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे, पण तो साहेब नकाशा जोडलाच नाही त्यांनी. आणि बेकायदेशीर नकाशा म्हणजे ऍक्च्युली 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्ज मीच होतो, माझं नाव त्यांनी कंप्लेंट खोडलेलं आहे.